या शंभूच्या लिहिले भाळावरी काय नियतीने या शंभूच्या लिहिले भाळावरी रणचंडी सोडून निघालो वनदेवीच्या घरी वनदेवीच्या घरी आईचे वात्सल्य हरपले बाळ एकटाऊरे आईचे वात्सल्य हरपले बाळ एकटाऊरे अश्रू पुसण्यासाठी धावले तुझे बुरुजन चिरे निरोप घेता तुझा कोसळे वार काळजावरी आठवणी ओलांडून जाता वादळ उठते उरी आठवणी ओलांडून जाता वादळ उठते उरी रायगडा रे मातोश्री राणूबाई आवरलं? जी मातोश्री दादासाहेब आणि वहिनीचा निघतील त्यांच्या हातावर दही द्यायला हवं. हे बघा आम्ही आमच्या देव्हाऱ्यातील महादेव आणलेत सूनबाईंना पुजायला. द्यावा चांगलं आहे. चला. जी. बाळभाजे म्हणजे घडउतार झाले आणि आमच्या हातच्या दह्याच्या कवड्या नाही महाराजांच्या महाली गेले असतील अखेरचा मुजरा करायला. महाराज शंभूराजे आणि सूनबाई महालात नाहीत. आपल्याला भेटले. ते गड उतार झाले प्रहारापूर्वी. पण असं कसं न भेटताच गेले? मातोश्री मातोश्री काय झालं? तुम्ही बसता का थोडा वेळ? काही झालं नाही आम्हाला. धरू नका सोडा. असं का वागले हो दादासाहेब? ज्यांना जसं करायचंय तसं करू दे. चिडलात तुम्ही? चिडू नाही तर काय करू तुम्हीच सांगा. एवढं समजावून सांगितलं शंभूराजांना तरी शेवटी त्यांना हवं तेच केलं. त्यांच्या मनासारखंच केलं. ठेवला आमच्या शब्दाचा मान? सांगा ना ठेवला का? नाही ठेवला. त्यांनीही ऐकलं नाही आणि ह्यांनी ऐकलं नाही. काय समजतात काय बाप लेक स्वतःला? मातोश्री
आपण देवघरात जाऊयात का? तुम्ही बसा, जरा बरं वाटेल. त्यांना वाटलं त्यांनी आदेश दिला, सांगितलं शृंगारपुरात जा. शंभूराजांना वाटलं तेही निघून गेले. मातोश्री, महाराजांनाही वाटलं नाही आदेश देण्यापूर्वी आम्हाला एकदा सांगावं की सूनबाईंना आणि शंभूराजांना आम्ही शृंगारपुरात ठेवतोय. आणि शंभूराजांनाही आम्हाला एकदा भेटावंसं वाटलं नाही. काय एवढं आभाळ कोसळलं असतं सांगा तुम्ही. आम्हालाही त्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं. आम्हाला तर काही माहीतही नाही. बघा ना, त्यांनी सांगितलं आणि हे निघूनही गेले. त्याचा घरादारावर काय परिणाम होईल हेही लक्षात आलं नाही त्यांच्या. तुम्हाला साध्या दयाच्या 2 कवड्या त्यांच्या हातावर ठेवता आलं नाही. आम्हाला हे महादेव द्यायचे होते सूनबाईंना, तेही देता आले नाहीत पुजायला. आम्ही तरी काय बोलावं? या सगळ्यात आम्ही आहोतच कुठे? दादासाहेबांसाठी सगळं सोडून इथे थांबलो गडावर. त्याचं दादासाहेबांना काहीच नाही. खुशी, शंभूराजे, आई भवानी असा घोर लावून जातात. आपण देवघरात जाऊया. चला बरं तुम्ही या. आम्हाला युवराजांना भेटायचं आहे. आम्हाला युवराजांना भेटायचं आहे. आम्हाला युवराजांना भेटायचं आहे. आम्हाला आमच्या युवराजांचं दर्शन घ्यायचं आहे. बघू दे रे बाबा माझ्या धाकल्या धान्याला. अरे मोर येऊ नका, थांबा, युवराज भेटतील. अरे थांबा, युवराजांना भेटायचं आहे. अरे शांत व्हा. बघू द्या रे अरे बाबा, थांबा. धाकले मग. होशियार, होशियार, महाराज येत आहेत. होशियार. आम्हाला माहितीये तुम्ही सगळेजण इथे शंभूराजांच्या प्रेमापोटी भल्या पहाटे आला. कोणी भाकऱ्या घेऊन आलंय, कोणी बिना साईचं दूध आणलंय, कोणी फुलं आणलीय, शेंगा भरीत घेऊन आले. पण शंभूराजे झुंजू मुंजू होत असतानाच गड उतार झाले. आम्ही त्यांच्यावर तशी जबाबदारीच टाकली होती म्हणून थांबले नाहीत. आपण कदाचित तुम्ही सगळे येणार आहात हे माहिती असतं तर ते नक्कीच थांबले असते. पण तुमचं हे सगळं प्रेम, ही माया आम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोचू. आणि हो, काम होता क्षणी आम्ही त्यांना गडावर बोलावून घेऊ तातडीने. महाराज, गडाच्या पायथ्याशी लोकांचे जथेच्या जथे येऊन थांबलेत. इतक्या संख्येने लोक येण्याचं कारण? त्यासनी समजले वाटतं युवराज शृंगारपुरून लवकर गडावर येणार नाहीत म्हणून. थांबा, मेना हितच उतरवा. जोत्याजी, सुनबाई, ऊन वरवर यायला लागलीत. अजून लई लांबचा पल्ला बाकी हाय. युवराजांच्या भुकेची येळबी होऊन गेली, तर ते काय बी बोलनात. तेव्हा आपणच त्यांची भूक जाणून 4 घास खाया घालायला पाहिजेत. खरंच ग धारात, आमच्या तर काही लक्षातच आलं नाही. अहो कसं राहील, एवढं मोठं वादळ होऊन गेल्यावर काही बाई पडझड तर होणारच ना. नाही, पण तू म्हणतेस ते खरंय. काल रात्री देखील युवराजांनी काही खाल्लं नाही. भूक लागली असेल त्यांना. आपण सगळ्यांनाच न्याहारी करायला लावलं. वय वय, समद्यांनी न्याहारी करायची.
समद्यांनी. हवं शृंगारपूरला जर कळलं, त्यांच्या माहेर वाशनीला उपाशी ठेवलं तर किती शोभा होईल माझी. म्हणत्याल एवढी शहाणीबाई होती सोबत, तरी बी आमच्या पोरीला उपाशी ठेवलं वे. घरात त्या सगळ्यांनाच न्याहारी करायला लावूयात. ज्योत्याजी, जा बाबा, आजूबाजूला कुठं आसपास दारा सरदाराचा वाडा आहे का ते बघ, आणि तेसनी म्हणावं युवराज आलेत, त्यांची बसायची व्यवस्था करा. जा बाबा. घरात त्यांना कशाला त्रास? अहो युवराज आहेत ते, तेसनी काय उन्हात अनात उघड्यावर असं जेवाय घालायचंय वय. युवराज गडावर. आता आम्ही फक्त जन्मानं युवराज, अधिकारानं नाही. धराव नको एवढी सरबराई करूस. आम्ही काय झाडाखाली तळहातावर सुद्धा भाकर खाऊ. युवराज, नका ना असं बोल. गडावरचं ऐश्वर आणि वनवास दोन्हीची सवय होतीच आम्हाला. आता पुन्हा एकदा द्या, न्याहारी द्या. हे काय मला पटलं नाही बघा महाराज. कशाबद्दल बोलताय आंबीरराव? युवराज असं तडकापडके निघून गेलं ते. आता लोकांनी कळल्याशिवाय राहणार आहे वय. कळू द्या ना मग. आपण परत दिसत का ते झुंजुमुंजू व्हायच्या आधीच निघून गेलं. एवढी काय घाई लागली होती त्यासनी? असं का वागले ते? ते आम्हालाही ठाऊक नाही. अहो मला कळल्याबरोबर मी हातातली कामं बाजूला टाकली आणि घोड्यावर स्वार झालो. आक्षी माडपर्यंत घोडा मारला, पण त्यांचा मागमूसच नाही लागला. त्यांची रफ्तार आपल्यापेक्षाही जास्त आहे. मी अभि सुसाटच घोडा पेटाळला होता, पण नजरलाच पडलं नाही तो माझ्या. आणखीन एक, आंबीरराव तुम्ही सरसेनापती आहात हे विसरू नका. होय, पर ज्यानं माडपातूर घोडा मारला तो मामा होता. आम्हाला ठाऊक आहे तुम्ही शंभूराजांचे मामा आहात. कणभरही दूर करवत नाही त्यांना, पण तरीही ही अशी हातातली कामं सोडून जाणं बरं नव्हे. त्यासाठी 10 वेळा माफी मागन मी तुमची महाराज. पण महाराज आता तुम्हीच सांगा, एवढा मोठा रायगड आपला, दुनिया त्याच्या आश्रयाला येते आणि आपलंच लेकरू त्याला पारखं होतं म्हणजे काय? काय कमावलं मग आपण? सोन्यासारखी आपली सोनबाई, ती सुद्धा हुकू न करता त्यांच्या मागोमाग गेली. बघा बरं कसं उदासवाणे वाटतंय ते. उगाच भावनिक होऊ नका. महाराज, सरसेनापती असलो तरी काळजाचं घडच बांधलंय हो देवाने याच्या तडात. वाईट वाटणार नाही होय? युवराज माझं निघून गेलं, अंधाराचं गेलं. काय समजायचं माणसानं? महाराज, तुमच्यासारखं काळजाला चिलखत नाही हो बांधता येत आम्हासनी. आम्ही साधी माणसं, आमचं डोळं पाणावत्या, रडू बी येत आणि माया बी हिंदकळती आमची. म्हणून तर दौड मारली पार माडपातूर. तुम्हाला सांगतो, दिसलं असताना तसंच परत घेऊन आलो असतो त्यातनी. नाही पुढे जाऊ दिलं असतं. काय बी करून त्यांचा घोडा वळवलाच असता इकडं. आमच्या कामात दखल देऊ नका. होय, पर नामुष्कीचा तिढा बसतोय त्याचं काय? काही तिढा वगैरे बसलेला नाही. असा तिढा आणि एकदा उचललेला विडा आम्ही असा मार्गी लावतो. तुम्ही महाराज आहात, छत्रपती आहात. 1000 डोळं तुमसली, 1000 हात तुमचे. तुमची गोष्टच वेगळी महाराज. पर म्या एक साधा शिपाई गडी हो, समजल्याबरोबर भांबवूनच गेलो. पोराला छातीशी पण लावता नाही आलं मला.
वाघ माझा तर काळी फोडून येणारा जाणारा असा गपचिप गेला. काळजाला चटका लावून गेला माझ्या. येतो महाराज. अरे वा, आज सुरनिसांची स्वारी लवकर आली सदरेवर. हाच प्रश्न आम्ही तुम्हालाही विचारू शकतो पंत. हो ते झालंच. आजचा दिवसच विशेष. युवराजांना निरोप देण्याचा. म्हटलं जाता जाता 2 शब्द प्रेमाचे बोलून निरोप देऊ. म्हणजे साप दिलानं युवराज गड उतार होतील, मनात किलमिश राहणार नाही आणि आपल्याही मनाला बोचणी लागणार नाहीत. हो पण अनाजी पंत, इथंही युवराज 4 पावलं पुढंच राहिले तुमच्या. म्हणजे ठरलेल्या वेळेपेक्षा 1 प्रहर अगोदरच गड उतार झाले, कुणाला काही न सांगता सवरता. काय सांगताय? हो. आणि बाहेर गर्दी आहे ती रयतेची. हो रयतेची फसगत झाली. अरे देवा, वाईट झालं. वाईट? वाईट हेच की रायगड सोडून जाताना युवराजांना मला बघायचं होतं. रायगड सोडताना त्यांचा काळवंडेला चेहरा मला बघायचा होता. महादरवाजात सांडलेला त्यांचा मस्तीचा ओघळ चित दरवाजापर्यंत आलेला मला बघायचा होता. सुनीस, जरा दमानं घ्या. काय दमानं? ते दम देतात ते, मग आपण कशाला दमानं घ्या? हो ते झालंच. आणि शेवटचं त्यांना डोळे भरून बघायचं होतं. शेवटचं? आता त्यांना रायगडावर माघारी येऊ द्यायचं नाही आणि आम्ही अशाच गाठी मारणार आहोत. कशाला पंत? पहिल्याच गाठीत त्यांची काय अवस्था झाली पाहिलीत ना. गेले ना रायगड सोडून. स्वराज्यही सोडून जावं लागेल जर आम्ही दुसरी गाठ मारली तर. अनाजी पंत म्हणतात मला, आमचं लेकरू आम्हाला न भेटता निघून गेलं, सूनबाईही न भेटता निघून गेल्या. असं वाटतं उठावं, धावत सुटावं, त्यांना थांबवावं आणि पुन्हा माघारी घेऊन यावं. राणी साहेब, काय करू आम्ही? सुचतच नाही हो काही. त्यांच्याशिवाय राहावं कसं आणि पाहावं तरी काय? असं कसं न भेटता गेले ते आम्हाला? भेटणार होते, उजऱ्याला येतील, पाया पडतील असं म्हणाले, पण ते माने नाही म्हणजे नाही चाले. राग आवरत नाही त्यांना. त्यांचं ठीक आहे, पण सूनबाई नाही कळत नाही. तुम्ही असं रागा करून घेऊ नका. नाराज ते तुमच्यावर नाराज झाले हे आम्ही समजू शकतो, पण आमच्यावर आम्ही तर मायाच केली ना. एकदा शेवटचं येतो मातोश्री हे नाही बोलावंसं वाटलं त्यांना. घाई झाली असेल. अंधारात गाव सोडून जावं तसं मान खाली घालून निघून गेले ते. नाही आवडलं आम्हाला. आम्हाला तर तो प्रश्न पडलाय की असं काय घडलं होतं तुमच्यात बंद दाराआड. याबद्दल आम्हाला काहीही बोलायचं नाही. तुम्हाला बोलावं लागेल. आम्ही बोलणार नाही. पण का? त्यांच्याबद्दलची माया हटली का तुमची? आमच्याकडे बोट करू नका. आम्ही करणार महाराज. सांगा, माया हटली का? माया त्यांची आटली असेल. तसं नसतं तर आम्हाला भेटायला आले असते, मुजऱ्यासाठी आले असते. त्यांनी पाया का शिरस्ता? पोर आहेत ते. पोर असले तरी स्वराज्याचे युवराजही आहेत. दुखावलेले आहेत ते. राणी साहेब, आम्ही कोणालाही दुखावलेलं नाही. मग सांगा, काय झालं बंद दाराआड? त्यांना आमची पर्वा नाही. ते शिरस्ता पाळत नाहीत. देवाजांची त्यांना तमा नाही. मग आम्ही तरी का बोलावं त्यांच्याबद्दल? आम्हालाही वेळ नाही. महाराज, महाराज,